मित्रांनो, या जगातलं सर्वात मोठं संघर्षाचं उदाहरण जर कोणी असेल तर ते श्रीराम आहेत. जोपर्यंत अयोध्येमध्ये सगळ्या सुखसुविधा असताना युवराज राम फक्त राम होते, पण जेव्हा आईच्या सांगण्यावरून अयोध्या सोडावी लागली, 14 वर्ष वनवास भोगावा लागला आणि 14 वर्षांचा वनवास भोगून जेव्हा ते अयोध्येमध्ये माघारी आले तेव्हा ते युवराज राम नव्हते, तर ते भगवान मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम झाले होते. यावरून आपण काय शिकू शकतो? तर माणूस संघर्षानं उजळून निघतो, माणूस संघर्षाने मोठा होतो. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये संघर्ष असलाच पाहिजे, तेव्हाच त्याला सामान्यातून दैवत्वाकडे वाटचाल